नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. दुर्गामाता मंदिर येथून काटई गावात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नेते दिबा पाटील यांचं नाव लागण्यासाठी जनजागृती मशाल मोर्चाचे आयोजन. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव लागावे यासाठी दिनांक 22 तारखेला जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. त्या संबंधित प्रचार प्रसार करण्यासाठी काटई ग्रामस्थांच्या वतीने आज दिनांक 15/12/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता दुर्गामाता मंदिर काटई येथून मशाल मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी दिबा पाटील साहेबांचे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागावे यासाठी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी ही मशाल यात्रा काढून जनजागृती रॅली करण्यात आली. प्रसंगी महिलांनी व कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभागी होऊन आपल्या प्रतिक्रिया देखील ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजवर नोंद केल्या. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. बघा, या समाजाने 15 वर्षापूर्वीच होणाऱ्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं अशी घोषणा केली होती. अनेक वेळा पत्रव्यवहार केला, परंतु 5 वर्षापासून आम्ही अतिशय लढवय्या स्वरूपाचे आंदोलनं केली, परंतु अजून गेंड्याच्या कातडीच्या असलेल्या सरकारला जाग येत नाही आणि त्यांना जाग येऊन देण्यासाठी आज रोजी आम्ही काटई गावातून मशाल मोर्चा काढला. संपूर्ण गावातनं आम्ही फिरलो. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, परंतु आज आमच्या गावात दुसरा कार्यक्रम असल्यामुळे इथं जरा मंडळी इथपर्यंत कमी आलेले आहेत. आमचे जे 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळेमामा म्हात्रे यांनी दिलेल्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत आणि काटईचे सर्व स्त्री पुरुष मानकोली येथे 22 तारखेला आम्ही तिथं जाणार आहोत. आमचा ठाम निर्धार आहे. मला दिबा पाटील बद्दल सांगायचं आहे का दिबा पाटलांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही. आजचा सरपंच झाला तर BMW मधून फिरतो, परंतु 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, विरोधी पक्षनेते, किंबहुना आमदारांना सभागृहामध्ये कसं कामकाज चालवावं हे शिकवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर होती. ते नगराध्यक्ष होते आणि अशा थोर व्यक्तिमत्वाला ज्याने अनेक कामं केली. सिडकोमध्ये 12% भूखंड दिला, भ्रूण हत्या वगैरे अनेक जी आहे ती यादीच खूप मोठी आहे. आणि ते किंबहुना आगरी समाजाचेच नेते नव्हते, तर संपूर्ण ह्या महाराष्ट्राचे किंबहुना या देशाचे नेते होते. कारण त्यांनी ओबीसी म्हणजे ओबीसी मध्ये जेवढ्या पण जाते त्यांच्यासाठी पण फायदा झाला, स्त्रियांसाठी फायदा झाला आणि म्हणून अशा थोर महात्म्याचं नाव लागलंच पाहिजे. नाहीतर आम्ही आता 22 तारखे ते 24 पर्यंत आम्ही रस्ता बघणार आहोत. नाही जर 24 तारखेपर्यंत घोषणा झाली तर 25 तारखेला बाळ्यामामाच्या बरोबर आम्ही सर्व आहोत. 25 तारखेला विमान उड्डाण होऊ देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्यासाठी काटई गावातील आम्ही सर्वच प्रत्येक घरातली मंडळी येणार आहे आणि खूप मोठा लढा त्या दिवशी दिला जाणार आहे. बघा, दिबा पाटील साहेबांनी ज्या वेळेला सिडको जमिनी ताब्यात घेतल्या त्यावेळेला दिबा साहेबांनी जमिनीच्या बदल्यात जमिनी प्रकल्पग्रस्तांना म्हणजे त्यांनी ते एक मांडली भूमिका त्यांनी की आमच्या प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदली जमिनी मिळाल्या पाहिजेत आणि 12.5% हा भाव त्यांना मिळवून दिला प्रकल्पग्रस्तांना. आणि म्हणजे समाजासाठी त्यांनी खूप काही केले. आता सांगितलं तर वेळ नाही आपल्याकडे, कारण आमचा मंदिरामध्ये आता प्रोग्राम आहे त्याच्यामुळे. तर त्यांनी खूप काही समाजासाठी केलं, स्वतःसाठी त्यांनी काहीच केलेलं नाही. स्वतःचं त्यांना घर सुद्धा त्यांना एकूण लोकांनी बांधून दिलेलं आहे. म्हणजे एवढे ते खासदार होते, आमदार झालेले, सरपंच होते. सरपंच आजच्या काळामध्ये बघता तुम्ही किती डामडौलामध्ये राहतोय, पण त्यांनी स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. म्हणून अशा जर त्यांनी समाजासाठी एवढं काही केलेलं आहे, स्त्रियांसाठी भ्रूण हत्या त्यांनी हे केलं, त्याच्यामुळे आज महिला म्हणजे साबित आहेत आणि त्याच्यामुळे महिला आता जे भ्रूण हत्या ती बंद झालेली आहे. एवढं त्यांनी मोठं काम केलेलं आहे.
दुसरी गोष्ट अशी का त्यांनी जे ही लोक सगळे समाज आहे त्या समाजाला त्यांनी असं कणखर नेतृत्व दिले. इव्हन आम्हाला आमच्या 27 गावं ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये होती त्यावेळेला त्यांनी पनवेलमधून आमच्या भागामध्ये येऊन नेतृत्व केले आणि आम्हाला त्यावेळेला त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. त्यावेळी 27 गावं त्यांच्या नेतृत्वाखाली आमची गावं निघाली होती. अशा प्रकारे त्यांनी समाजासाठी खूप काही केलेलं आहे. म्हणजे याच्यासाठी आमच्या महिलांच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. आगरी समाजाचा एक मोठा नेता, त्यांचं कणखर नेतृत्व आणि चांगलं नेतृत्व असल्या कारणाने त्यांचं आज त्या जमिनीला जर नाव लागलं नाही तर आपण कृतज्ञ होऊ शकतो. आज त्यांची काहीतरी त्यांचं आपल्याला काहीतरी त्यांना हे दिलं पाहिजे, त्यांचं नाव नावरूपाला आलं पाहिजे. एकूण समाजाचा माणूस हा आगरी समाजाचा असला पाहिजे, कारण आमच्या जमिनीत ते गेलेले आहेत. त्या जमिनीला आगरी समाजाच्या नेत्याचं नाव लागलं पाहिजे. या माध्यमातून आमच्या आगरी समाजाचं पण नाव मोठं होईल. आणि म्हणून या आमच्या आज काटई गावातून जी आमची आता मशाल रॅली निघालेली आहे त्याच्यामध्ये आमच्या महिला, आमचे पुरुष मंडळी असते त्यांचा मोठा सहभाग असणार आहे. बाळामामा साहेबांच्या नेतृत्वाखाली जी 22 तारखेला मोठी रॅली निघणार आहे त्याच्यामध्ये आमच्या गावाचा मोठा सहभाग असणार आहे. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला खात्री देते. आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे, हे आपल्या समाजाने किंवा बहुजन समाजाने जो उचलून पकडलेला आहे ते खरं म्हणजे ते इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळ तेवढेच मोठे ते होते म्हणून आज समाजाबद्दल आपण ही मागणी करतो. आणि जर त्या साच्यामध्ये ते बसले नसते तर आम्ही समाज किंवा बहुजन समाजांनी कधीही मागणी केली नसती, असं माझं वैयक्तिक मत आहे. सरकारने निर्णय घ्यावा असं समाजाला वाटतोय आणि म्हणून हे जे सगळं दादा म्हटल्याप्रमाणे का त्यांनी जो योगदान त्यांचं जे आहे आणि त्यांचं वक्तृत्व किंवा त्यांचं हे सगळं म्हणून आपण हे आणि म्हणून सरकारला शहाणपणा सुचावी आणि त्याने हा निर्णय घ्यावा असं. पुढच्या आंदोलनाच्या दृष्टीने त्या दिबा पाटला साहेबांनी आमच्या समाजासाठी नव्हे तर सर्व बहुजन समाजासाठी ओबीसी समाजामध्ये जेव्हा गेलेला ते खासदार असताना जी जनगणना आहे ओबीसींची ही तीव्रतेने त्यांनी संसदेत उपस्थित केलेला होता मुद्दा आणि त्याचा त्यांनी पाठपुरावा केलेला होता का जातीन्याय जनगणना ही व्हायलाच पाहिजे. तर अशा नेत्याचा ज्यांनी स्वतःसाठी काही न करता हे समाजासाठी त्यांनी पूर्ण लोकवर्गणीतून त्यांनी घर बांधलेला, इतका 4 वेळा आमदार असलेला, 2 वेळा खासदार असलेला, ज्यांनी पूर्ण समाजासाठी समर्पित केलेले पूर्ण आयुष्य. तर त्यांच्या प्रति सर्व समाज पूर्ण एकनिष्ठेने त्यांच्या बाजूने उभा आहे. आम्ही काटई ग्रामस्थांतर्फे जसा आज आम्ही मशाल मोर्चा काढला तसा आम्ही 22 तारखेला इतक्या प्रचंड संख्येने इतका जनाक्रोश आमचा राहणार आहे. आम्ही पूर्ण बालेमामाच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊन आणि त्याच्यात सामील होणार आहे. जय देव. आगरी समाजाची कित्येक वर्षापासून ही भूमिका राहिलेली की दिबा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे. त्याचं कारणच तसं आहे की हा नेता म्हणजेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचाच नेता होता म्हणून त्या आंतरराष्ट्रीय विमानाला नाव लागणं साजेच आहे. 5 वेळा आमदार यांनी सांगितल्याप्रमाणे, 2 वेळा खासदार, विरोधी पक्षनेते. फक्त एवढेच नाही, फक्त ते सभागृहात लढले नाही तर समाजासाठी त्यांनी पोलिसांचा गोळीबाराला पण ते सामोरे गेलेले होते. अशा या धुरंधर आमच्या आगरी नेत्यासाठी त्यांनी फक्त समाजाचाच विचार केला नाही, वसुदैव कुटुंबकम या न्यायाप्रमाणे, बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे संपूर्ण देशाचा विचार केला. देशातील स्त्री भ्रूण हत्या थांबावी म्हणून त्यांनी कायदा पारित करण्यासाठी, कायदा संमत होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. तसेच कुळ कायद्यासाठी भरपूर प्रयत्न केले. भूमिपुत्रांना जे सिडको मध्ये बाधित होते त्यांना 12.5% जमिनीच्या बदल्यात जमीन मिळावी, कमीत कमी 12.5%, नाहीतर ते भूमिहीन होतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि तो हक्क त्यांना मिळवून दिला. अशा संपूर्ण भारतीय समाजाचं कल्याण करणारे आणि पूर्ण पंतप्रधान पदाच्या लायकीचे नेते होते. आज म्हणून त्यांच्या इतका त्यागी माणूस
कोणी सापडणार नाही. त्यांनी इतके वेळा खासदार आमदार असूनही स्वतःसाठी घर सुद्धा बांधले नाही. लोकांच्या लोकवर्गणीतून त्यांना घर बांधून दिलं आणि एवढा त्यागी माणसाचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागणं ही मागणी आमची योग्यच आहे आणि ती सरकारने मंजूर करावी, अन्यथा आगरी समाजाच्या रोषाला त्यांना सामोरे जावे. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. रामकृष्ण.